हाय, मी मागच्या वेळेला तुम्हाला काही डाएट दिले होते. या वेळेचे डाएट थोडे वेगळे सलाडमधले आहेत. ते म्हणजे असे की रेनबो सलाड. तर रेनबो सलाडमध्ये काय आहे ना, तर त्याच्यामध्ये पिवळी ढोबळी, लाल ढोबळी, हिरवी ढोबळी असे हे प्रकार आहेत. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सलाडची पेजेस मिळतात. ती पेजेस पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आणि ते त्याच्यावर थोडंसं आपलं चाट मसाला किंवा मीठ घालून तुम्ही ते खाऊ शकता. अतिशय सुंदर लागतात, टेस्टी लागतात. कुठेही त्याच्यामध्ये तिखट वगैरे असलं काहीही नसतं. खूप छानसं रेनबो सलाद म्हणून तुम्ही घरामध्ये खाऊ शकता. सेकंड, गाजर आणि मुळ्याची कोशिंबीर. त्याच्यामध्ये तुम्ही हलकं लिंबू पिळायचं, 1.5 चमचा त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घाला किंवा 2 चमचे. पीनटचे आपण रोस्टेड केलेले असतात त्यामुळे तसा अपाय काही होत नाही. 2 चमचे तुम्ही दाण्याचं कूट घाला, मीठ, साखर, बस. बाकी याच्यावर काहीही नाही. चवीपुरतं, सगळं चवीपुरतं पाहिजे. हे सलाड खा, भाकरी, पोळी किंवा फुलका, ज्वारी बाजरीची भाकरी मिक्स असं खा, नाचणीची भाकरी खा. सर्व काही तुम्हाला पौष्टिकच आहे. प्लस सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं गाईचं दूध तुम्ही घ्या, की गाईचं दूध सकाळी आणि संध्याकाळी हे दोन्ही वेळेला घ्या. बघा तुम्हाला काय असर होतो. तुम्हाला सांगितलं आहे की ॲसिडिटीसुद्धा तुमची कमी होणार आहे. ॲसिडिटीमध्ये तुम्हाला त्रास भरपूर होतो असेल तर तुम्ही फक्त गाईचं दूध प्या. बघा तुमचा असर कसा होतो ते. हे तुमच्या तब्येतीला अतिशय सुंदर आणि पूरक आहे. कॅल्शियम मिळतील त्याच्यातनं. करून बघा. त्याच्यातनं तुमचा असर तुम्हाला ऑटोमॅटिकच दिसायला लागेल की तुम्हाला कुठल्याही गोळीची गरज पडणार नाही, की मेडिकलला जायचं आहे आणि आपल्याला ॲसिडिटी झाली आहे म्हणून ती गोळी आणायची आहे, असं काहीही नाही. गाईचं दूध तुम्ही दोन्ही वेळेला 1-1 ग्लास प्या. बघा तुम्हाला काय वाटतं. ॲसिडिटीची गोळी बंद. करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की कसं वाटलं. हे डाएट करा, फॉलो करा, नक्की करा. तुम्हाला तुमच्या तब्येतीवर असर अतिशय चांगला होणार आहे. रेनबो सलाड, गाजर मुळ्याची कोशिंबीर आणि गाईचं दूध हे दोन्ही वेळेला घ्या. बघा. थिंक अबाउट इट.